मित्रांनो, मालिकेमध्ये आता खूपच मोठा ट्विस्ट आला आहे. कारण माननी घातलेल्या अटीमुळे यश अमृताशी लग्नासाठी तयार झाला आहे. पण भर लग्नामध्ये अमृताच्या ऐवजी कावेरी उभी असते आणि शेवटी यश कावेरीचाच विवाह संपन्न झाला आहे. पण आता कावेरीने हे सगळं प्लॅनिंग केलं तरी कसं? अमृता कुठे गायब झाली आहे आणि यश कावेरीचा विवाह नक्कीच झाला तरी कसा? ते आपण पाहणारच आहोत. त्यासाठी आजचा भाग हा शेवटपर्यंत नक्की बघा. भाग कसा वाटतो ते कमेंट करून कळवत चला. आणि हो, आपल्या व्हिडिओला हाईप करायला अजिबात विसरू नका. अमृताने माधवीच्या खांद्यावरती बंदूक ठेवून फक्त मानवरती निशाणा साधलेला असतो. माधवीच्या बोलण्यात येऊन तिने आता इमोशनल ब्लॅकमेल केल्यानंतर यशला भयंकर अट घालतात की यश, तुला अमृताची लग्न करावं लागेल आणि जर का तू लग्नाला तयार नसशील तर या घरात तुला राहता येणार नाही. सरळ सरळ स्वतःचा निर्णय यशवरती लादण्याचाच प्रयत्न करतात. यशला त्या सांगतात की यश, मला खात्री होती की तू माझा शब्द कधीच डावलणार नाहीस, माझ्या शब्दाच्या बाहेर जाणार नाहीस. तू तर माझा विश्वास होतास. पण आता तुला अमृताशी लग्न करावंच लागेल. बाबा एकदा का बरे झाले की मग तुझं आणि अमृताचं लग्न होणारच. आता मानचा पक्का निर्धार पाहून यश तर पुरता हादरून गेलेला असतो. तेव्हा पुन्हा माधवीमध्ये पडते. पुन्हा एकदा ती मानना स्वतःच्या तालावरती नाचवते. मानना बोलण्यात अडकवते की नाही, भाऊजी केव्हा बरे होतील त्याची वाट मी नाही बघू शकत. अमृता आणि यशचं लग्न होईल तेही उद्याच. मान्य आहे का? तेव्हा सुद्धा चॅलेंज स्वीकारतात आणि यशला पुन्हा एकदा त्यांचा निर्णय ऐकवतात की उद्याच तुझं आणि अमृताचं लग्न होईल. हे बघ, उद्या सकाळपर्यंत तुझ्याकडे वेळ आहे यश. तेव्हा तू आम्हाला निर्णय कळव. नाहीतर जर तुला अमृताशी लग्न करायचं नसेल तर तुला या घरात राहता येणार नाही. मानचे हेच शब्द यशच्या काळजावरती खोलवर घाव घालतात. कसलं प्रेम आहे मानचं, कसली ही न्यायव्यवस्था. अमृताला तर चांगलं माहिती असतं, एकदा का मानना निशाण्यावर धरलं तर मग यश तो त्यांच्या शब्दाबाहेर जाणारच नाही. आणि नाईला जाणे का असेना, परंतु त्याला तिच्याशी लग्न तर करावंच लागेल. अमृता मनातल्या मनात आनंद साजरा करत असते, पण यश त्याच्या मनातलं दुःखाचं वादळ उफाळून येतं. इकडे जेलमध्ये असलेल्या कावेरीकडे कॉन्स्टेबल येते आणि तिला सांगते की मिस कावेरी, तुम्हाला भेटायला कोणीतरी आलंय. तेव्हा कावेरी आश्चर्यचकितच होते की इतक्या उशिरा तिला भेटायला कोण आलं असावं. आता अमृताने पाठवलेली बाई ती तर फक्त मोका साधण्याच्या प्रयत्नातच असते. एकदा का मोका मिळाला तर कावेरीवरती ती हल्ला करणारच. आता कॉन्स्टेबल सोबत कावेरी बाहेर जाते तर समोर यश उभा असतो. यशला पाहता क्षणी कावेरीचा आनंद द्विगुणित होतो. त्याच्या चेहऱ्यावरती हात ठेवत ती विचारते की यश, माझ्यावरती प्रेम केल्याची किती मोठी शिक्षा मिळते ना तुम्हाला. कावेरीची व्यथा यश समजून घेतो आणि हसत तिला बोलतो की कावेरी, तुमच्यासाठी तर कोणतीही शिक्षा भोगू शकतो मी. आणि एवढंही नाही केलं तर ते प्रेम कसलं. तुम्ही अजिबात काळजी करू नका, लग्न तर फक्त आपलंच होणार. अजूनही यशने आशा सोडलेली नसते. कावेरीला दिलेली कमिटमेंट त्याला कोणत्याही परिस्थितीत पूर्णच करायचे आहे. तो जेव्हा असं सांगतो तेव्हा कावेरीला बाबांची काळजी वाटते. कावेरी बाबांबद्दल जेव्हा विचारपूस करते तेव्हा यश म्हणतो की काळजी करू नका, आता आउट ऑफ डेंजर आहे ते. पण त्यांना अजूनही बोलता येत नाही आहे. त्यांना जर बोलता येत असतं तर एवढं सगळं घडलंच नसतं. कावेरीसाठी त्याला खूपच वाईट वाटतं. त्याच्या मनाला, कावेरीच्याही मनाला तितक्याच यातना होत असतात. आणि यश बोलण्याच्या ओघात बोलून जातो की बाबांना बोलता आलं असतं तर माने मला ही अटसुद्धा घातली नसती. तेव्हा कावेरी अचंबित होऊन विचारते की अट? कसली अट? तेव्हा यश कावेरीसमोर खुलासा करतो की हो, अट, तीच अट जी माने उदयदादाच्या समोर घातली होती. जर का मी तुमच्याशी लग्न करायचं ठरवलं तर मग मला त्या कुटुंबामध्ये राहता येणार नाही. तेव्हा कावेरीसुद्धा हादरून जाते. आता इकडे घरी बाबांचे हात दाबत असतात, त्यांच्याशी बोलतही असतात. इतक्यातच तिथे अमृता हजर होते आणि अमृता डोळ्यामध्ये
खोटे अश्रू आणतच आलेली असते. मानना ती म्हणते की मावशी, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तिचे जे नखरे चालू असतात ना, ते पाहून बाबांचं रक्तच खवळतं. मावशी, तू यश समोर अशी अट का घातलीस? आणि चक्क ती मानच्या पायाशीच येते. तेव्हा मानना धक्का बसतो. मा विचारतात की अमृता अगं काय करतेस? तेव्हा अमृता रडण्याची नाटकं करत म्हणते की मावशी, मला माफ कर, पण लहान तोंडी मी मोठा घास घेते. मावशी अगं, यशला तू अशी अट घालायला नको होती. खरं तर मला स्वतःलाच या सगळ्याबद्दल खूपच वाईट वाटते. मुद्दाम ती बाबांना त्रास द्यायला त्यांच्यासमोर हे सगळं बोलते. कारण बाबांना माहिती नसते ना की अमृतासोबतच्या लग्नाची अट मान्य घातली. उदय जिजूंच्या बाबतीत जे घडलं ते परत एकदा घडतंय. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं ना की उदय जिजू या घरातून निघून गेले होते, तेव्हा तुला किती त्रास झाला होता, किती खचून गेली होतीस तू. हे सगळं माझ्यामुळे घडतंय. मुळात माझाच निर्णय चुकला असं म्हणत ती फक्त स्वतःला दोष देण्याची नाटकं करते आणि मूर्खासारखं तिच्या बोलण्यात पुन्हा अडकून जातात. आता यशने सुद्धा इकडे खूप मोठा निर्णय घेतलेला आहे. तो वैतागतच कावेरीशी बोलतो. माने असा अचानक निर्णय का घेतला ते मला कळतच नाहीये. आधी उदयदादाला हे घर सोडावं लागलं आणि आता मला. त्यावर कावेरी धक्क्याने यशला सांगते की नाही यश, मला तुमचं आणि माचं नातं तोडायचं नाहीये. हवं तर तुम्ही मला विसरून जा. खरं तर चूक माझीच आहे ना. जर मी आधीच मांना खरं खरं सांगून टाकलं असतं तर मग अमृता हे सगळे काही करूच शकले नसते. अजूनही कावेरी स्वतःलाच दोषी मानते आणि कावेरीचं बोलणं ऐकून यश थक्क होतो. अमृताबद्दल मी कितीही खरं सांगण्याचा प्रयत्न केला ना तर मानचा विश्वास नाही बसणार आहे यश. कारण ऑलरेडी मी मानचा विश्वासघात केलाय त्यांच्याशी खोटं बोलून. नाही यश, माझ्या चुकीची शिक्षा मी तुम्हाला नाही भोगू देणार. शिक्षा तर मीच भोगणार. कावेरीचा निर्णय ऐकून यश हादरून जातो. कावेरी स्वतःलाच दूषणं देत असते आणि ते पाहून यशला धक्का बसतो. इकडे भामट्या अमृताची समजूत घालत असतात. अमृताने 2-3 डोळ्यातून टिपं काय गाळली, तर पाक पागळतातच. अमृताला त्या सांगतात की हे बघ अमृता, तू स्वतःला अजिबात दोष देऊ नको. आज जे काही घडलं ना ते पूर्णपणे विसरून जा. हे बघ, तू जेव्हा उद्या बोहल्यावरती चढशील ना तेव्हा आज जे काही घडलं ते आपोआप विसरशील. आणि माझ्या यशसाठी मी तुला निवडलं आहे. माझी निवड चुकीची नाहीच ठरणार. अजूनही अमृताच्या चाळ्यात अडकून आहेत. तिचा खरा काळा चेहरा त्यांना माहिती नसल्यामुळे अजूनही स्वतःच्या आत्मविश्वासावरती, स्वतःच्या निर्णयावरती ठाम आहेत की त्या कधीच चुकणार नाही आहेत. पण ऑलरेडी माने खूप मोठी घोडचूक करून ठेवली आहे अमृताला यशसाठी निवडून. अमृता काळजीचा आव आणत विचारते की पण काका कसे आहेत ग मावशी? ते आता बरे आहेत ना? तेव्हा त्यांचं तर लक्ष खालतीच असतं. त्या म्हणतात की हो, सुधारणा होते हळूहळू. त्याच वेळेस दात ओठ खात अमृता एक तिरपा कटाक्ष बाबांवरती टाकत मानना सांगते की काकांना बोलता आलं असतं तर किती बरं झालं असतं ना. म्हणजे सुखी राहा हा आशीर्वाद त्यांच्या तोंडून मला ऐकता आला असता. किती ती अमृताची नाटकं. बाबांचं इतकं रक्त खवळत असताना अमृताचं हे बोलणं ऐकून कधी एकदा उठतोय आणि अमृताला शिक्षा करतोय असं होतं त्यांना. आणि त्याच वेळेस बाबा पाण्याचा पेला खालती पाडतात हाताने. तेव्हा मानच्या ऐवजी मुद्दाम अमृताच उठून जवळ जाते आणि बाबांचा हात आपल्या हातामध्ये चोराचा दाबते. आता त्यांना थोडंफार यातना होतात, पण काय करणार, सहन तर करावं लागेल. कारण अमृताने इंजेक्शन देऊन पूर्णपणे बाबांची बोलतीच बंद करून टाकलेली असते. आणि उगाचच चांगुलपणाची वरवरची नाटकं करत ती म्हणते की काका, अहो तुम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे मला, अहो मग द्या ना. आणि जबरदस्ती ती बाबांचा हात आपल्या डोक्यावरती ठेवते. इकडे कावेरीने अचानकच घेतलेल्या निर्णयामुळे यश तर धक्क्यातच असतो. कावेरीला समजावण्याचा तो पूर्ण प्रयत्न करतो की पण बाबांनी दिलेल्या आशीर्वादाचं काय? तेव्हा कावेरी त्याच्या हातून हात काढून घेत म्हणते की यश, बाबांना बोलता आलं असतं तर बरं झालं असतं ना. आधीच मानना मी खूप दुखावला आहे आणि त्यांच्या नजरेत मी फक्त एक खोटारडी आणि विश्वासघातकी मुलगी आहे. त्यामुळे आई मुलाचं नातं मी नाही तोडू शकत.
त्या दोघांना मी वेगळं नाही करू शकत. आता कावेरीने असा उलटा निर्णय घेऊन यशला पेचातच टाकलेलं असतं. कावेरी काळजावरती दगड ठेवून यशला सांगते की सॉरी यश, पण प्लीज मला विसरून जा. असं समजा की हवं तर आपली साथ फक्त इथपर्यंतच होती आणि ती यशकडे पाठ फिरवते. कावेरीच्या अशा अचानक घेतलेल्या निर्णयाने यशच्या पायाखालची जमीनच हादरते. इकडे घरी मात्र अमृताच्या खोट्या प्रेमाची आंधळी पट्टी बांधून घरावर वावरत असतात. त्या अमृताचा कौतुक सोहळा चालू करतात की अमृता, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. तू माझ्या यशला इतकं प्रेम देशील की तो त्या खोटारड्या विश्वासघातकी मुलीला कायमचा विसरून जाईल. माझा यश खरंच खूप भोळा आहे ग. त्या कावेरीने त्याला इतकं फितवलं, पण मला खात्री आहे की तू लवकरच माझ्या यशला योग्य वळणावर घेऊन येशील. आता मांचं सुद्धा बोलणं ऐकून इकडे बाबांची इतकी तडफड होत असते ना तिथेच. त्यांचा जीव असा आसुसलेला असतो सत्य सांगण्यासाठी. मा जेव्हा म्हणतात की प्रेमात ताकद असते सगळं काही बदलण्याची, त्याच वेळेस नीच अमृताच्या डोक्यामध्ये परत तिचेच विचार शिजतात की प्रेम, अगं वेडी आहेस का सुलक्षणा? माझ्या घरात तुमच्याबद्दल सॉरी माझ्या मनात तुमच्याबद्दल फक्त आणि फक्त तिरस्कार आहे. इतक्यातच यश तिथे येतो आणि अचानकच तो मांना हाक मारतो. तेव्हा अमृतासुद्धा मागे वळून पाहते. तिकडे अमृताने जी बाई पाठवलेली असते ती तर आता कावेरीवरती हल्ला करायला सज्जच असते. हळूवार दबक्या पावलाने हातामध्ये चाकू घेऊन कावेरीवरती वार करण्यासाठी ती जाते. तेव्हाच इकडे यश मांच्या समोर उभा टाकतो. तेव्हा कावेरीचे शब्द त्याला आठवतात. कानात तिचे तर शब्द घुमत असतात की मला विसरून जा यश. तेव्हा यश भरल्या डोळ्यांनी कावेरीला सांगतो की तुम्हाला विसरणं माझ्यासाठी खूपच अवघड आहे. त्यावर कावेरी सांगते की पण अशक्य तर नाही आहे ना यश. आणि इकडे यश मनावरती दगड ठेवून मांना वचन देऊन टाकतो की तो लग्नासाठी तयार आहे. त्या क्षणी मांची कळी खुलते आणि बाबांना जबरदस्त धक्काच बसतो. माझ्यासाठी काय चांगलं आहे हे तुझ्यापेक्षा कोण जाणू शकतं मा, मला आशीर्वाद दे. असं म्हणत झुकून यश आशीर्वादसुद्धा घेतो. आता अमृतासुद्धा खूपच खुश होऊन जाते. अमृताला वाटत असतं की सगळे बाजूनी आपलाच विजय होतोय, पण तिची हरण्याची वेळ आलेली असते. इकडे जेलमध्ये जेव्हा ती अमृताने पाठवलेली बाई जी आहे ती कावेरीवरती चाकूने वार करते तेव्हाच कावेरी तिचा हात हवेतच झेलून धरते आणि तिला जोराचा धक्का मारते. परत ती बाई कावेरीच्या अंगावरती धावून येते हल्ला करण्यासाठी आणि तरीसुद्धा कावेरी आपल्या बाजूने पुरेपूर प्रयत्न करत असते. परत एकदा कावेरी तिला पुरून उरते. ती परत एकदा चोराचा धक्का मारते. आता परत ती बाई कावेरीवरती हल्ला करणार तेव्हा कावेरी झुकते आणि चाकूचा वार होण्यापासून तिचा बचाव होतो. गावचं पाणी प्यायलेली कावेरी आहे, कचाकडेचे भावले नाहीये. जेव्हा ती बाई परत एकदा कावेरीवरती हल्ला करते तेव्हा कावेरी तिचा हात पिरगाळून धरते आणि तिच्या हातातला चाकू खालती पडतो. आता कावेरी तिला जाब विचारत असते की बोल, तुला कोणी पाठवले माझ्यावरती हल्ला करायला, सांग पटकन. पण ती बाई मागच्या मागे कावेरीला इतका जोराचा धक्का देते की कावेरी जेलमध्ये असलेल्या त्या बाकावरतीच जाऊन पडते. आता परत लगेचच धारदार चाकू उचलून जेव्हा ती पुन्हा कावेरीवरती वार करते तेव्हा मात्र कावेरीची ताकद कमी पडते. कारण नेमकं त्याच हाताला कावेरीला गोळी लागलेली असते, म्हणजे चाटून गेलेली असते. अजून जखम ओलीच असते. जे काही प्रकरण झालं त्यानंतर त्या जखमेकडे कावेरीचं लक्षही गेलं नाही. आता कावेरी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मोठ्याने आरडाओरडा करायला लागते. कावेरी जीवाच्या आकांताने पोलिसांना, कॉन्स्टेबलला हाका मारत असते. तर इकडे घरी अमृतासुद्धा मांचे आशीर्वाद घेण्याचे नाटकं करते. मनातून तर ती आनंदच साजरा करत असते की अख्खं घर कसं तिच्या तालावरती नाचते. आनंदाने तिला विचारतात की बघ, ऐकलंस ना, यश लग्नाला तयार आहे. तेव्हा अमृता बहाणा करून तेथून जाते की मावशी मी आलेच, आईला ही आनंदाची बातमी देऊन येते. तर इकडे कावेरी जेव्हा मोठ्याने जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा करते त्या क्षणी एक कॉन्स्टेबल धावत येते, पटकन कुलूप उघडते. पण जी बाई आहे अमृताने पाठवलेली ती कॉन्स्टेबलवरती सुद्धा भारी पडते. आता तिच्या ताकदीपुढे
कॉन्स्टेबलसुद्धा तिचा निभावच लागत नाही. पण जाता जाता ती बाई कावेरीच्या हातावरती धारदार चाकूने वार करूनच जाते. ती पोलिसांच्या हातून तर बाई निसटते, पण कावेरीची अवस्था पाहता क्षणी त्या कॉन्स्टेबलचं अवसानच कळून पडतं आणि तिथेच कावेरी बेशुद्ध होते. यशला सांगतात की अमृताशी लग्न करून तुझा संसार सुखाचाच होईल. अमृता एक सून म्हणून, एक बायको म्हणून खूप चांगली मुलगी आहे. हे लवकरच सिद्ध होईल आणि पुढे जाऊन तुला अमृताशी लग्न केल्याचा कधीच पश्चाताप नाही होणार. आता पश्चाताप कोणाला होईल ते तर वेळ आल्यावरच कळेल कारण तुमचा निर्णय अजूनही चुकतोच आहे. इकडे जेलमध्ये कावेरी बेशुद्ध पडलेली असते. कॉन्स्टेबल मोठ्याने आरडाओरडा करून इन्स्पेक्टर हवालदारांना तिथे बोलावून घेते आणि ती सांगते की ती बाई लॉकअपमध्ये जी बाई होती ना, ती हिच्यावरती हल्ला करून पळाली. तेव्हा हवालदार तिच्या मागे धावत जातात आणि तोचपर्यंत कॉन्स्टेबलला ॲम्ब्युलन्सला बोलवायला सांगून कावेरीच्या हातावरची जी जखम आहे त्याच्यातून भळभळ रक्त वाहत असतं आणि इन्स्पेक्टर पटकन तिच्या हाताला रुमाल घट्ट बांधतात. आता त्याचनंतर दुसऱ्या दिवशी धर्माधिकारी कुटुंबामध्ये लग्नाची सगळी जय्यत तयारी झालेली असते. तेव्हाच माधवीने तर आता सगळ्यांचा ओटी भरण्याचा घाट घातलेला असतो. तेव्हा विचारतात की माधवी, अगं सगळं कशासाठी? तेव्हा माधवी गोडी गुलाबीनेच वागते. त्यांचा प्लॅन जो फत्ते होतोय. ती सांगते की हे बघ सुलक्षणा, अगं आमच्याकडे पद्धत आहे विहीनबाईंची ओटी भरण्याची आणि हो, मी फक्त तुझ्यासाठीच नाही तर सगळ्यांसाठी गिफ्ट आणलेत. तेव्हा पौर्णिमा काकू लगेचच विचारते, माझ्यासाठी पण आणले? तेव्हा माधवी हसत म्हणते की हो, हे काय? आणि तिचं गिफ्ट देऊन टाकते. त्यानंतर माधवी विद्याला बोलावते आणि विद्याचीही ओटी भरते. त्याच वेळेस मानना ती सांगते की त्या खोटाड्या कारस्थानी मुलीचं इथून पुढे नावही घ्यायचं नाही. काय आहे, आता माझी अमृता या घरची सून होते की नाही, त्यामुळे म्हणते जे झालं गेलं ते सगळं विसरून जायचं. विद्याच्या मनातल्या रागाचं वादळ इतकं उफाळून येतं ना की पुन्हा मनातल्या मनात बडबड करायला लागते. लायकी आहे का हिची? माझ्या कावेरी वहिनींबद्दल काही बोलायची लायकी आहे का हिची? माझ्यामध्ये ना हिंमत नाही म्हणून, नाहीतर या दोघींच्या झिंच्या उपटून यांना घराबाहेरच फेकलं असतं. यांचं म्हणजे कसं झालं माहिती आहे का? गळ्यात माळं आणि पोटात काळं. मला लय राग आलाय मला लय राग आलाय. आता ना हा नारळ आहे ना, हे डोक्यातच फोडतो हिच्या. असं तिच्या मनात विचार चालू असतात. अचानकच काकू तिला एक टपली मारते. विद्याला म्हणते की अगं काय आहे, उठ ना पटकन, नारळाकडे कसलं बघत बसतेस? विद्या भानावर येते तेव्हा तिच्या नजरेसमोर खरी परिस्थिती असते. आता ती कामाचा बहाणा करून तिथून निघून जाते. त्यानंतर माधवी यमुनाची सुद्धा ओटी भरते आणि परत एकदा मानना ती सांगते की काय आहे, आमच्याकडे या सगळ्या अशा पद्धती आहेत ना, आणि आमचं पहिलंच लग्न आहे की नाही, तुमची मुलाची बाजू आहे. त्यामुळे आमच्याकडे ज्या काही पद्धती परंपरा आहेत त्या मला करायच्या आहेत. त्यावर हसून म्हणतात की माधवी, अगं कर ना, तुला जे काही करायचं असेल ते कर. लगेच यमुना आशीर्वाद घेते. इकडे यश मनावर दगड ठेवून आता लग्नासाठी तयार तर होतो. तेव्हा त्याला माझी अट आठवत असते. तो आरशामध्ये स्वतःकडे बघूनच विचारांमध्ये हरवलेला असतो. तेव्हाच विद्या तिथे येते आणि खरं तर ती यशला जाब विचारायला आलेली असते की यश हे सगळं का करतोय. ती मुद्दामच येऊन म्हणते की वा यश भाऊजी, खूप मस्त दिसतायत, छान दिसताय. तेव्हा यश म्हणतो की हो, मला दिलेलं वचन पूर्ण करतोय. तेव्हा विद्या इतकी खवळते त्याच्यावरती, काय करताय तुम्ही यश भाऊजी? मला दिलेलं वचन पूर्ण करताय? ती अमृता किती नीच आणि हलकट आहे हे माहिती असून सुद्धा तुम्हाला मला दिलेलं वचन पूर्ण करायचं आहे? यश विद्याचं प्रश्नांचं काहीच उत्तर देत नाही. उलट तो तर शेला आपल्या अंगावरती टाकतो आणि त्याच वेळेस परत विद्याचा मनातला राग उफाळून येतो. यशवरती ती ओरडते की यश भाऊजी, तुम्हाला का कळत नाही आहे की तुम्ही कावेरी वहिनींवरती अन्याय करताय? अहो, त्या अमृताने मोदकात विष घालून आपल्या घरच्या सगळ्यांना मारण्याचा प्रयत्न केला. आज तिच्याचमुळे आपल्या कावेरी वहिनी जेलमध्ये आहेत. कावेरी वहिनींवरती झालेला अन्याय तुम्हाला दिसत नाही आहे का? हे सगळं का करताय तुम्ही यश भाऊजी? आता यश मूग गिळून गप्पच उभा असतो
आणि ते पाहून तर विद्याचं रक्त जास्तच खवळतं. ती स्वतःकडे त्याला वळवते आणि पुन्हा विचारते की यश भाऊजी चुकताय तुम्ही. तुम्हाला हे सगळं मी अजिबात करू देणार नाही आहे. आणि त्याच वेळेस यशचा फोन वाजतो, पण तो व्हायब्रेशनवरती असतो. मोहितचा फोन येतो त्याच्या फोनवरती. तुम्हाला काय वाटतं व यश भाऊजी, की एका दिवसात अमृताशी लग्न करून तुम्ही कावेरी वहिनींना विसरू शकता? मला सांगा, खरंच विसरू शकता? विद्या जाब विचारत असते, पण तिच्या प्रश्नांची कोणतीही उत्तरं यशकडे नसतातच. आणि विद्याला कळत नसतं की यश सगळं सत्य माहिती असून सुद्धा असा का वागतोय. आजचा भाग इथेच संपतोय. पुढे बघूयात. यश कावेरीचा विवाह पूर्ण झालेला असतो. हो, कावेरीचाच. कारण अमृताच्या ऐवजी यशसोबत उभी असते ती कावेरी. तेव्हाच माधवी तिथे म्हणते की अमृता, अगं आता तरी काढ तो चेहऱ्यावरचा घुंगट. तेव्हा विचारतात की माधवी, अगं पण तू तर म्हणालीस ना की तुमच्या काही वेगळ्या परंपरा असतात. मला वाटलं की बहुतेक त्यामध्येही परंपरा असेल. आणि अमृता मला स्वतः म्हणाली की तिला घुंगट घ्यायचा आहे म्हणून. जेव्हा अमृता समजून कावेरीच्या चेहऱ्यावरचा घुंगट हटवतात, त्या क्षणी सगळेच जण हादरलेले असतात. कारण अमृताच्या ऐवजी यशसोबत कावेरीचं लग्न संपन्न झालेलं असतं.